पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा। यहाँ से लोग मुंबई में हमारे यहाँ पर आकर छोटे छोटे काम दादा कर रहे हैं। अरे उनको तो यहाँ पर उनके हाथ को काम मिलना चाहिए, पर बेचारों को यहाँ काम नहीं मिलता, पलायन करके मुंबई में जाना पड़ता है। आप चिंता मत करो, मुंबई में भी हम उनको ठीक ढंग से रखेंगे, लेकिन मुंबई में भी उनको सुरक्षित रखेंगे। लेकिन हम तो ये चाहते हैं बंगाल में बीजेपी की सरकार आए और यहाँ का हर आदमी बंगाल में वापस आकर बंगाल में नौकरी करे, बंगाल में रोजगार पाए, बंगाल में उसके हाथ को काम मिले। आज तुम्ही काँग्रेस पार्टीला किती नाव ठेवत असाल ना, तरी पण 1947ला जेव्हा हा देश स्वतंत्र झाला ना, त्यावेळेस या देशामध्ये सुईपासून ती IT हबपर्यंत सर्व काही काँग्रेसने केलं। गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून फ्रीमध्ये मराठी शाळा ओपन केल्या। त्या सगळ्या शाळा ह्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खूप सारे पुरावे जे भारतीय जनता पार्टीने चुकीचे निर्णय घेतले याचा पुरावा मी तुम्हाला देतोय। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपले शेतकरी, पंजाबचे शेतकरी ज्यावेळेस दिल्लीला जात होते, त्यावेळेस हे शेतकऱ्यांवरती आतंकवाद्यापेक्षा भयान शेतकऱ्यांसोबत ह्यांनी कृत्य केलं। हे तुम्ही विसरायला नाही पाहिजे, आपण विसरलं नाही पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीसांना मला एकच सांगायचं आहे, पहिल्यांदा बंगालच्या लोकांना ज्ञान शिकवायच्या आधी महाराष्ट्रात काय चालले याच्याकडे लक्ष द्या। कारण आज महाराष्ट्रातली माझी माय भगिनी ह्या सुरक्षित नाहीत। तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कोणते उद्योगधंदे आणू शकले नाहीत। उलट या महाराष्ट्रात जे पवार साहेबांनी केलं, वसंतरावजी नाईक साहेबांनी केलं, यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलं, नारायणराव राणे साहेबांनी केलं, आपल्या विलासरावजी देशमुख साहेबांनी केलं, ह्यांनी जे उद्योगधंदे या महाराष्ट्रात आणले एवढे कष्ट करून, ते उद्योगधंदे आज गुजरातला गेले। त्यावेळेसही हे फडणवीस साहेब काही बोलले नाहीत आणि हे बंगालच्या लोकांना रोजगार देता म्हणतायत। इथं महाराष्ट्रामध्ये त्यांना सुरक्षित ठेवू, आधी महाराष्ट्रातील जनतेला तरी सुरक्षित ठेवा साहेब, मग त्या बंगालच्या लोकांना ज्ञान शिकवायला जावा। फडणवीसांचं मला राजकारण समजत नाहीये। गोरगरीब जनतेसाठी कोणताही, ज्याने गोरगरिबांचं चांगलं होईल असा एक मुद्दा मला सांगा की या गोरगरीब जनतेसाठी घेतला आहे। आज लहान लहान मुलं मराठी शाळांमध्ये शिकत होती, आज त्या शाळांची अवस्था बघा काय झाली आहे। कितीतरी शाळा बंद पडल्या आणि फडणवीस साहेबांनी एवढे महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला गेले यांच्या डोळ्यासमोर हे सत्तेत असताना तरी हे त्याच्यावरती काहीही बोलले नाहीत। आज माझ्या आया बहिणी अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याच्यावरती हे चांगले कडक कायदे करू शकले नाहीत। हे यांचं दुर्भाग्य आहे। जे या महाराष्ट्रात पवार साहेबांनी केलं असेल, आज तुम्ही काँग्रेसला कितीही टीका करा, पण जे काँग्रेसने केलं ते भारतीय जनता पार्टीला 50 वर्ष जरी सत्तेत राहिले तरी ते करू शकत नाहीत। ह्यांनी GSTला विरोध केला ज्यावेळेस काँग्रेस GST आणत होती, त्याच्यानंतर हे सत्तेत आल्यानंतर ह्यांनी पहिल्यांदा GST आणली, त्याच्यावरती एवढा टॅक्स लावला, 28% ह्यांनी टॅक्स लावला। मला तुम्ही सांगा गोरगरीब माणसांकडे पैसा कसा राहील? आज गोरगरिबांची हालत एवढी बेकार झाली आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली आहे। आज काँग्रेसला 70 वर्षामध्ये पेट्रोल डिझेल 60-70 वरती न्यायला 70 वर्ष लागली। ह्यांनी महाशयांनी पहिल्या 4-5 वर्षातच पेट्रोल 90-100 रुपये लिटर आणि डिझेल 90 रुपये लिटरपर्यंत नेऊन ठेवलं। आणि ज्यावेळेस 2014च्या आधी सोनं बघा तुम्ही, 1 तोळा सोन्याची किंमत 25,000 रुपये होती, यांच्या काळात ते 1.5 लाखापर्यंत गेलं। मला हे समजत नाही भारतीय जनता पार्टीच्या काळात असं काय घडलं की प्रत्येक गोष्ट एवढी महाग होत चालली आहे। आज गोरगरिबांना जगणं अवघड झाले गोरगरिबांचं, आणि तरी हे महाशय काही करत नाहीत। हे मराठी मुलींना रोजगार देऊ शकत नाहीत आणि हे बंगालमधील लोकांना जाऊन म्हणतात की आम्ही आमच्या महाराष्ट्रात तुमचे लोक सुरक्षित ठेवू, काय ठेवू। फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र खूप मोठा आहे, हा देश खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी गोरगरिबांचं जर चांगलं करायचं असेल तर त्याला निर्णयही तेवढे दमदार घ्यावे लागतात। तुमच्याकडून कोणताही निर्णय योग्य घेता आला नाही, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातील मुलींच्या हाताला काम नाही। जे उद्योगधंदे महाराष्ट्रात होते ते सगळे गुजरातला गेले। आता मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातला माणूस गुजरातमध्ये जाऊन उद्योगधंदा करेल का किंवा नोकरी करू शकतो का? हे पूर्ण भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे। ह्यांनी काँग्रेसला नाव ठेवली। आजही कोणताही निर्णय जर झाला यांच्या विरोधात तर ते म्हणतात की काँग्रेसमुळे झालं। किती वर्ष त्या काँग्रेसला नावं ठेवणार? आज ह्यांनी
गोरगरिबांची एवढी बेकार हालत करून ठेवली मित्रांनो. माणूस खाईल काय आणि शिल्लक ठेवेल काय पुढच्या पिढीसाठी, अशी जर परिस्थिती जर राहिली ना, तर मला नाही वाटत की कोणते आईबाप आपल्या मुलांना जगवायला सुद्धा विचार करतील. इतकी भयान परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीने करून ठेवली आहे. फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्या. महाराष्ट्रात चांगले चांगले निर्णय घ्या. आज माझ्या शेतकऱ्यांच्या जो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्या मालाला हमीभाव भेटत नाही आहे. आज शेतकरी रोज आत्महत्या करतोय. तुम्ही 2014 साली म्हणले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. तुमच्यापेक्षा उद्धव साहेबांचं जे 2-2.5 वर्षात सरकार होतं ते चांगलं होतं. त्यांनी कमीत कमी 2 लाखाची तरी कर्जमाफी सरसकट दिली होती. तुम्ही आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेत असताना सुद्धा तुम्ही कोणताही चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने, ना विद्यार्थ्यांच्या बाजूने, ना जे काम करतायत लोक त्यांच्या बाजूने घेऊ शकत नाहीत. हे तुमचं सपशेल अपयश आहे. ज्यावेळेस 2014 साली भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नव्हती, त्यावेळेस हे काय बोलायचे, आम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत देश करू. आज सगळे भ्रष्टाचारी लोक यांनी यांच्या पक्षात घेतले आणि हे मोठ्या मोठ्या गप्पा करतात भ्रष्टाचारमुक्त भारत देश करण्याच्या. मला तुम्ही सांगा, असा कुठे देश चालतो का? ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले आज तेच जर तुम्ही तुमच्या पक्षात घेत असाल आणि तुम्ही लोकांना म्हणता की आम्ही भारत भ्रष्टाचारमुक्त करू, आज या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतो. एवढा भ्रष्टाचार वाढला आहे, ते हे कमी करू शकत नाहीत. हे यांचं दुर्भाग्य आहे का नाही? भारतीय जनता पार्टीने कोणकोणते निर्णय चुकीचे घेतले आहेत? नोटबंदी चुकीचा निर्णय होता. GST लागू केली, ते पण चुकीचा निर्णय होता. कृषी कायदे, त्याच्यानंतर नागरिकत्व सुधारणा योजना, कोविड व्यवस्थापन, माध्यम आणि लोकशाही संस्था यावर दबाव, शैक्षणिक बदल, इतिहासातील काही भाग हटवले, गांधीजी असतील, आर्थिक मुद्दे, महागाई, बेरोजगारी, महिला आरक्षण बिल